चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हासगोळी तालुका चंदगड येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील व कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी तालुका चंदगड यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिर राबवण्यात आले। शिबिरामध्ये आज गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी भारतीय संस्कृती व हळदी कुंकू समारंभ पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते शीतल विशाल पाटील, इंद्रायणी पाटील, MSS प्रतिनिधी शुभांगी पाटील वार्ताहर यांनी भारतीय संस्कृती कशी असते व महिलांनी कसे राहावे व महिलांना आपल्या आयुष्यात काय करावे, हळदी कुंकू म्हणजे काय यावर व्याख्यान देऊन महिलांना चांगले प्रोत्साहन दिले। प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये गावातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला। मोठ्या संख्येने महिला व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या। महिलांना नारळ, हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरून एक चांगला उपक्रम राबविण्यात आला। यावेळी शीतल विनायक पवार, सरपंच रसिका खेमाना पाटील, उषा परशुराम शिंदे, नूतन नारायण चिरमुरकर, शालन अशोक जिलुगडेकर, स्नेहल राजाराम कानगुटकर, कांता चळोबा कांबळे, मंदा कांबळे, राजश्री पाटील, रेणुका जाधव, पूजा पाटील, सुगंधा पाटील इत्यादी महिला उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमासाठी US पाटील सर यांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभत आहे व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसहित व या शिबिराचे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे चांगले नियोजन केले आहे। महिलेला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होते। कारण आपण घरी जी भाकरी बनवतो त्या भाकरीचा आकार शून्याचा असतो आणि ती भाकरी सुद्धा शून्याच्या आकाराची बनवली जाते। मुलाच्या शिक्षणासाठी आईने केले 16 सोमवार, वडिलांनी केले 16 शनिवार। मुलाला घेऊन वडील शाळेत गेले, खिशाकडे बघताच प्रिन्सिपल असले, 500 रुपयाची नोट देताच मुलगा वर्गात बसला। आज मुलाला शिक्षणाची गरज आहे, गरजेला पैशाची तहान आहे, तरी पण माझा देश महान आहे, ही सध्याची परिस्थिती आहे। तरुणांनो, आज तुम्हाला सगळ्या तरुण मुली आहेत तिथं, त्यांना मी सांगू इच्छिते, ज्या वेळेला कधी तुम्हाला काही वाटेल कधीही आत्महत्येचा विचार करायचा नाही। आजची परिस्थिती आहे की घरी आई वडील काय बोलले की मुलं आत्महत्या करतात, शाळेत कमी मार्क्स पडले की आत्महत्या, प्रेम प्रकरणात आत्महत्या। आत्महत्येचा तुम्ही शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका हे टॉपिक वाचा, तुम्ही आत्महत्येचा कधीच विचार करणार नाही। कारण कसं असतं, अपमानाला सुद्धा फेस कर, म्हणजे अपमानाला सुद्धा मानानं जाऊन बसला। मला सांगा, शिक्षण महत्वाचं की पद महत्वाचं? आज इथं बरेचसे तरुण उपस्थित आहेत, मी त्यांना सांगू इच्छिते की मुलांना सगळ्यांनीच, म्हणजे मुलींना पण मी सांगते की सगळ्यांनीच नोकरीची स्वप्न बघू नका, नोकरी करू नका ह्या मताची मी नाही, पण सगळ्यांनीच नोकरीपेक्षाही मोठं काहीतरी होता येईल का याचा विचार करा। तर आज काय महाराष्ट्राची परिस्थिती की बाहेरचे लोक येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय उद्योग स्थापन करतात आणि आपण काय करतो की आपण नोकरीच्या रांगेमध्ये। उदाहरण सांगते तुम्हाला, आमच्या इथे एक बाग होती, मी बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती। त्या क्लर्कच्या जागेसाठी 1000 मुलांनी अर्ज केला। आता 1000 मुलांनी अर्ज केला म्हटल्यानंतर आता एक जागा आहे म्हटल्यानंतर एकट्यालाच नोकरी भेटणार, 999 परत जाणार। त्या एकट्याची सिलेक्शन झालं, मॅनेजर त्याच्या अपॉइंटमेंट लेटरवरती सही करणार, तोपर्यंत बागेतला शिपाई आला आणि म्हणायला लागला, साहेब काही करा पण याला नोकरी देऊ नका। डोळ्यातून अश्रू येतात, हे मुलगा बघतो, गप गुमानं खाली मान घालून जेवतो, यात्रेला निघून जातो। संध्याकाळी आल्यानंतर आईला वाटतं मुलगानं यात्रेत मज्जा केली असेल, पाळण्यात बसला असेल, आईस्क्रीम खाल्ले असतील। घरी आल्यानंतर आई मुलाला विचारते की बाळा मज्जा काय काय केलास यात्रेत? तो म्हणतो आईला, आई जरा बस आणि डोळे मिट। आई डोळे मिटते, मुलगा तिच्या हातावरती सांशी ठेवतो। सांशी म्हणजे तुम्ही जी पकड बोलताय ना, पातेला पकडायला, ते। आई त्याला मिठी मारते आणि म्हणते की धन्य झाली कूस माझी की तुझ्यासारखं पोरग माझ्या पोटी जन्माला आलं। तिला वाटलं की सगळ्या मुलांनी यात्रेमध्ये मजा केली असेल, खेळणी घेतली असतील, आईस्क्रीम खाल्ली असेल, पाळण्यात बसली असतील, पण त्या मुलानं काही तसं केलं नाही। तो येताना आईला ती सांशी घेऊन आला का, तर त्यानं सकाळी बघितलेलं असतं, आई ज्या वेळेला जेवायला वाढत असते त्यावेळेला तिच्या पातेल्याचा चटका आईच्या हाताला बसलेला असतो। ज्या मुलाला आपल्या आई वडिलांना बसलेल्या चटक्याची जाण आहे, त्या मुलांना मातीला बसलेल्या चटक्याची जाण आहे आणि त्या मुलांना समाजाला बसलेल्या चटक्याची जाण आहे। पेटवून उठायचा, पण सध्या काळ इतका बदललाय
की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतो आहोत हे कळत नाही, तर काही ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही, त्यामुळे मोठा घोळ होतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे, निरक्षर मराठ्यांचा इतिहास. सुवर्णाक्षरानं लिहावा असा तेजस्वी आणि ओजस्वी. पूर्वीची परंपरा आ म्हणजे आत्मानी ई म्हणजे ईश्वर ही आईची व्याख्या खुद्द परमेश्वराने केली. कारण परमेश्वर प्रत्येक घरात पोहोचू शकत नाही म्हणून त्यानं प्रत्येक घरात आई नावाचं एक दैवत उभा केलं. आज पाहायला गेलं तर सगळीकडे स्त्री सत्ता आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर कोल्हापूरमध्ये येणारी पहिली व्यक्ती जर कुणाचं दर्शन घेणार असेल तर ते घेणार अंबाबाईचं. कुणाला पैशाची मागणी करायची असेल तर ती करणार लक्ष्मीकडं, कुणाला विद्येची मागणी करायची असेल तर ती करणार सरस्वतीकडं. तोंडात थोडी साखर घालून आईनं तुझ्या पाठावरती बसवलं आणि तुझ्याच हातानं मला राखी बांधून पाठवलं. आता मी काय टाळ घेऊन पंढरीला सुटायचं? तूच सांग प्रिय मला प्रेम कसं करायचं असं म्हणणारे हे तरुण. मित्रांनो, एक काळ असा होता, तू मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा म्हणणारे सुभाषचंद्र बोस होते आणि तू मुझे चुना दो मैं तुम्ही तंबाखू दूंगा म्हणणारी आजची तरुण पिढी आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे. आपण आज आरक्षण आरक्षण म्हणतो. मला वाटतं आरक्षण हे बुद्धीच्या आणि शिक्षणाच्या जोरावर झालं पाहिजे. कारण आज पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 278 मंत्र्यांपैकी 200 आमदार हे 7वी शिकलेले आहेत. मला सांगा, देश व्यवस्था शिकलेली चालवतात की बिन शिकलेली? उदाहरण घ्यायचं झालं तर पहिल्या शिक्षणाची शिकवण्याची पद्धत असायची बघा. खूप हुशार मुलगा पहिल्या बेंचवर, जरासा मध्यम दुसऱ्या बेंचवर आणि ज्याला काहीच येत नाही तो तिसऱ्या बेंचवर. परिस्थिती उलटी झाली. शिक्षकांना समजलं माझ्या पहिल्या बेंचवरचा मुलगा ISI झाला, दुसऱ्या बेंचवरचा मुलगा जो मध्यम होता तो फौजदार. समाज पूर्ण होऊ शकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक स्त्री ही मुलगी, पत्नी, बहीण, आई, आजी, मावशी अशी कितीतरी नाती अगदी तत्परतेने जपत असते, जबाबदारीने पार पाडत असते. तर मी असं एवढंच म्हणेन की तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ही ठिणगे भासावे आणि तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचा उद्देश काय असतो? तर एक दिवस असा काहीतरी यायला पाहिजे सर्व महिलांच्या आयुष्यामध्ये, एक दिवसासाठी सुट्टी. कारण की महिलांना सुट्टी काय नसते. आईला सुट्टी असते का हो? असते की कधी? आजीला कधी सुट्टी असते? नाही. तर एक दिवस ती सुट्टी असावी. हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे काय? एक दिवस मोकळीक असावी, जबाबदारीतनं मुक्त असावे आणि एक दिवस असा निवांत असावा की मैत्रिणी एकमेकींना भेटाव्यात, एकमेकींच्या गप्पा गोष्टी. आज NSSच्या कॅम्पमार्फत या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रमाचे आयोजन केले. तर या ठिकाणी महिलांसाठी खरंच खूप कमी कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या कॅम्पनी हा जो कार्यक्रम आयोजित केला यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांना कुठेतरी आपल्या रोजच्या जीवनातून बाहेर पडून आपल्यासाठी स्वतःसाठी जगण्यासाठी हा वेळ मिळतो आणि खरंच हा कार्यक्रम हळदी कुंकूचा यासाठी खूप उपयोगी आहे. एवढंच म्हणत आज इच्छांना बळ देण्यासाठी त्या सक्षम बनल्या पाहिजेत. त्यांच्या इच्छा, त्यांचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले पाहिजेत. इतकंच काय, समाजाची जुनाट झालेली बंधनं झुगारून एक नवा आदर्श, एक नवा विचार या समाजासमोर ठेवणं म्हणजे त्यांना दिलेलं स्वातंत्र्य. पण आज समाजामध्ये जर पाहिलं तर स्त्री मात्र पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असताना सुद्धा आजही स्त्रीची गणना ही अबलेच्याच यादीत का केली जाते? आजही स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना घराबाहेर पडताना तिला कुणाला कुणाची परवानगी का घ्यावी लागते? आजही आजच्या समाजामध्ये आपण 21व्या शतकात जगत असताना स्त्रीकडे जर पाहिलं तर आजही स्त्रीनं फक्त चूल आणि मूल एवढ्या बंदिस्त चौकटीतच जगावं आणि असा विचार करणारा समाज आजही आपल्या देशामध्ये आहे. आणि आज आपल्याला या समाजाला बदलायचंय, समाजातली व्यवस्थेला बदलायचंय की समाजातल्या पुरुषी मानसिकतेला बदलायचंय, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. कारण आज आपण पूर्वीपासून जर पाहिलं तर आज आपल्या देशातील एक फार मोठा वर्ग पिढ्यानपिढ्या सामाजिक, धार्मिक, आज हासगोळी गावामध्ये
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी मार्फत आयोजित केलेला NSS कॅम्प मार्फत हळदी कुंकू हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे। तर या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकूचं महत्त्व काय आहे हे याची माहिती देण्यात आलेली आहे आणि खूप छान प्रकारे महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं या प्रकारच्या कॅम्पमध्ये? या कॅम्पमध्ये महिलांनी आपल्या रोजच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आपल्यासाठीही काहीतरी करावं यासाठी त्यांनी आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। तर खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम साजरा झाला। ठिकाणी प्रत्येक घरानुसार चालीरीती बदलतात, परंपरा बदलतात, प्रत्येक राज्यानुसार हे बदलतं, पण एवढी वैविध्यता असून सुद्धा आपल्याला भारतामध्ये एकात्मता दिसून येते। आता प्रत्येक किंवा आजकाल असं म्हटलं जातं की आता ही सण साजरे करणे किंवा ह्या सगळ्या पूजा अर्चा करणे हे सगळं म्हणजे अंधश्रद्धा मानली जाते, पण ही अंधश्रद्धा नाहीये। आपली ही संस्कृती म्हणजे त्या ठिकाणी अंधश्रद्धा नाहीये। या संस्कृतीमध्ये आपण अनेक सणांना, आता आजच उदाहरण घ्या, आज आपण मार्गशीर्ष गुरुवार, तर आज आपण कलश पूजणार आहे। कलश पूजन म्हणजे आपण लक्ष्मीची पूजा करणार आहे। मग आपण ही अशी पूजा करतो म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे। त्या ठिकाणी आपण आपला एक त्या ठिकाणी आभार त्या देवीप्रती एक व्यक्त करत असतो। जरी आपण या ठिकाणी नागपंचमी सण असू दे, बेंदूर सण असू दे, या ठिकाणी फक्त आपण देवतांचीच पूजा करत नाही, तर नागपंचमी आणि बेंदूर एकात्मता शिकतो। त्या ठिकाणी आपलं वागणं, चालणं, बोलणं किंवा आपल्या इच्छा आकांक्षा असू देत किंवा आपल्याला वाटणारी भीती किंवा आपली काळजी, या सर्वांवरती आपली भारतीय संस्कृती काय करत असते तर प्रभाव करत असते। भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला ही शास्त्राची जोड दिलेली आहे। भारतीय संस्कृतीमध्ये बघा, आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो। मग या एकत्र कुटुंब पद्धतीमुळं आपल्याला या ठिकाणी एकत्रित राहणे आणि सुरक्षितता हे सुद्धा कळतं। त्यानंतर भारतीय संस्कृती आपल्याला या ठिकाणी आई वडिलांचा आदर करायला शिकवते, तसेच कष्ट करायला शिकवते। या ठिकाणी आपलं कौटुंबिक ऐक्य, प्रामाणिकपणा यांना हेही शिकवते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण अनेक सण साजरे करतो। मग हे सण गुरुपौर्णिमा असेल, त्याच्यानंतर दसरा, दिवाळी, जसजसे वेगवेगळे सण आहेत, हे वेगवेगळे सण कोणत्या ना कोणत्या तरी नातेसंबंधाशी जोडलेले आहेत। गुरुपौर्णिमेला आपण गुरुजनांचा आदर करतो, त्यानंतर रक्षाबंधनात पाणी मारतो, तुळशीला पाणी घालतो, पण हे का? तर या ठिकाणी तुळशीपासून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतं। 24 तास आपल्याला तुळशीपासून ऑक्सिजन मिळतं। वटपौर्णिमेचं पण तसंच आहे, त्या झाडापासून सुद्धा आपल्याला ऑक्सिजन मिळत असतं आणि म्हणून आपण त्यांना पूजत असतो। आपण आपल्या गृहप्रवेश करताना आपल्या वास्तूची सुद्धा पूजा करत असतो। तर आपली वास्तू ही आपलं कायम संरक्षण करत असते आणि म्हणून आपण त्याची पूजा करतो। तर अशा पद्धतीनं जरी आपले हे सण आपण पूजा करणं किंवा काही असू दे, हे जरी आपण करत असतो तर यामध्ये अंधश्रद्धा नाहीये, ती आपली एक श्रद्धा आहे आणि त्यातून आपण फक्त या सगळ्यांचे एक आभार मानत असतो, एवढंच यामध्ये आहे। या ठिकाणी आणखीन मला सांगावंसं वाटतं की हे जे सगळे सण असू देत किंवा आपल्या सगळ्याच्या चालीरीती परंपरा आहेत, या चालीरीती आणि परंपरा शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागात खूप चांगल्या पद्धतीने जोपासले जातात असं मला वाटतं। कारण शहरी भागात थोडंसं धकाधकीचं जीवन असल्यामुळं ह्या परंपरा किंवा हे सण त्या पद्धतीने साजरे केले जात नाहीत ज्या पद्धतीने ग्रामीण भागात। मी आता गेली वर्ष, 1.5 वर्ष बघते, या ठिकाणी मी लग्न होऊन आल्यानंतर बघते की ह्या ठिकाणी आपली कामं करूनही ग्रामीण भागातल्या महिला आपले सण अगदी पूर्ण व्यवस्थित परंपरेनुसार साजरे करतात आणि